तर आता आम्ही आलो आहे विजय विठ्ठल टेम्पल बघायला आणि 4-4:30 वाजले, भरपूर गर्दी आहे. आणि इकडे आल्यानंतर पार्किंग केल्यानंतर एक लाईन लागते जिथे की तिकीट काढावं लागतं आणि ते इलेक्ट्रिक बसनी मंदिरापर्यंत घेऊन जातात. तर तिकीट किती हो? 30 रुपये पर पर्सन ना? 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे त्या इलेक्ट्रिक बसचं, कारण की भरपूर डिस्टन्स आहे, भरपूर चालावं लागतं. त्यामुळे इथून तिकीट काढून पुढे जाता येतं. ह्या अशा बस असतात मंदिरापर्यंत घेऊन जाण्यासाठी. आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. येस, मम्मी पप्पा थकले थोडंसं. पप्पा नाही, मम्मीला बरं नाही, मम्मी थकली. आम्ही बसमध्ये बसलोय, उलटा बसलो आम्ही आणि बाकी सगळे सरळ बसले आणि आम्ही पटकन येऊन जागा पकडली. हा असा रस्ता आहे मंदिरापर्यंत जायला आणि इकडून बसने जाता येतं आणि असं चालत पण जाऊ शकता, पण तुम्ही खूपच चालावं लागेल. सो इट्स बेटर की बसने जायचं. व्ह्यू एन्जॉय करायचा जाता जाता. आपण पोहोचलेलो आहे विजय विठ्ठल टेम्पलमध्ये. आता चला इथली हिस्ट्री जाणून घेऊया. हिस्ट्री वगैरे म्हणले की मला थोडं टेन्शनच येतं, कारण की माझा आणि हिस्ट्रीचा 36चा आकडा आहे. पण ठीक आहे, हम्पी मला आवडतं, सो इथली हिस्ट्री पण आवडेलच. सो गाईज, कृष्णदेवराय हा जो हम्पीचा राजा होता ना, त्याने विठ्ठलाची मूर्ती ही कर्नाटकमध्ये आणली होती 1513मध्ये. आणि असं म्हणतात की काही वर्षानंतर संत भानुदास जे होते त्यांनी परत ही मूर्ती कर्नाटकामधून पंढरपूरमध्ये घेऊन गेले. आता हे किती खरं किती खोटं हे आपल्याला माहिती नाही आहे, पण असं म्हणतात की राजा कृष्णदेवराय हा विठ्ठलाचा मोठा भक्त होता आणि त्याचसाठी त्यांनी हे मंदिर उभारलं होतं. आणि आपल्या 50च्या नोटेवरती जो रथ दिसतो तो ह्याच मंदिरात आहे. आणि गाईज, ह्या मंदिरातलं प्रत्येक खांबावरती, प्रत्येक भिंतीवरती किंवा जे सीलिंग असतं त्याच्यावरती असं बारीक बारीक नक्षीकाम केलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की त्या काळातली लोक किती टॅलेंटेड होती किंवा त्यांच्यात किती पेशन्स होता आणि सर्व सोयीसुविधा नसताना देखील त्यांनी एवढं मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या, ज्या की आजपर्यंत टिकून आहेत. आणि नॉट ओन्ली दिस टेम्पल, म्हणजे हम्पीमधली प्रत्येक जागा, प्रत्येक रस्ता, प्रत्येक कॉर्नर असाच आहे. आणि आर्ट म्हणजे नक्की असतं तरी काय, हे जर अनुभवायचं असेल तर हम्पीला यायलाच पाहिजे. आता ही जी मुलं दिसत आहे ड्रॉइंग करताना ती कुठल्या तरी आर्ट कॉलेजची होती आणि त्यांना ही असाइनमेंट भेटली होती ड्रॉइंगची. म्हणजे तुम्ही बघताय का, ते किती भारी ड्रॉइंग करत होते आणि लिटरली जे समोर दिसतंय ते त्यांना ड्रॉ करायचं होतं, विच इज नॉट ॲट ऑल इझी. अशा काही गोष्टी बघितल्या की मला असं वाटतं की यार, जगामध्ये खूपच टॅलेंटेड लोक आहेत आणि आपण त्यांच्यासमोर काहीच नाही. मंदिर फिरून आल्यानंतर पण बाहेरच्या साईडला असंच लाईनमध्ये थांबावं लागतं आणि इलेक्ट्रिक बसने परत रिटर्न पार्किंगमध्ये सोडण्यात येतं. बाहेर आल्यानंतर असं मार्केट आहे मंदिराच्या बाहेर, जे की खूप छान आहे. आणि इथून तुम्ही बॅग्स वगैरे खरेदी करू शकता. एवढं सगळं फिरून झाल्यानंतर आमच्याकडे थोडा टाईम राहिला होता, त्यामुळे आम्ही आलो हम्पीच्या विरूपाक्ष टेम्पलमध्ये.
Hi guys, so it's 9:30 p.m. and we just had our dinner. So आम्ही काय खाल्लं, आम्ही राईस खाल्ले 3 प्रकारचे, फ्राईड राईस, व्हेज पुलाव आणि दाल खिचडी. तर तिन्ही पण छान होते. आम्हाला खूप भूक लागली होती आणि असंच एक कमलापुरामध्ये ना हम्पी इम्पेरियल म्हणून दिसलं हॉटेल, तिथं खाल्लं आणि रेट्स पण खूपच रिजनेबल होते, स्वस्त होतं आणि टेस्ट पण छान होती. म्हणजे साधं सिम्पल होतं पण छान होती. सो आजचा दिवस आम्ही इथेच संपवतो आहे. आता रूमवरती जाऊन थोडं फ्रेशनअप वगैरे होऊन झोपणार आहे, कारण की खूप दमलो आहे, खूप चाललो आज. ऊन पण खूप होतं, सो थोडासा थकवा आला. पण उद्या परत भरपूर पॉईंट्स कवर करायचं, त्यामुळे आता रूमवरती जाऊन झोपणार आहे. आणि येस, भेटूयात उद्या सकाळी. बाय बाय.